इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे, पण का? शक्यतो एकमेकांच्या सीमांवर असलेल्या देशांमध्ये युद्ध होतं, पण तुम्हाला माहिती आहे का, इराण आणि इस्रायल एकमेकांच्या आजूबाजूलाही नाहीये. या दोन्ही देशांमध्ये तब्बल 1000 किलोमीटरचं अंतर आहे. मग या दोन देशांमध्ये युद्ध काय? हे युद्ध आहे पॉवर, आयडिओलॉजी आणि सिक्युरिटी. 1979च्या इराणी रेव्होल्युशन नंतर इराणी नेत्यांनी अशी भूमिका घेतली की इस्रायल नष्ट झालं पाहिजे, कारण त्यांच्या मते इस्रायल हे एक बेकायदेशीर राष्ट्र आहे आणि अमेरिकेचा जवळचा मित्र. आणि इस्रायलचं म्हणणं असं आहे की हमास, हिजबुल्ला यांच्यासारख्या इस्रायलवर हल्ले करणाऱ्या आतंकवादी संघटनांना इराण पाठिंबा देतो आणि त्यामुळे इस्रायलला इराणवर हल्ले करावे लागतात. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की आज जगात फक्त 9 राष्ट्रांकडे अण्वस्त्र आहे आणि त्यात पाकिस्तान हे एकमेव मुस्लिम राष्ट्र आहे. आणि इस्रायलला असं वाटतं की कोणत्याही मुस्लिम राष्ट्राकडे अण्वस्त्र असू नये. आणि आता इराणने अण्वस्त्रांची तयारी केल्यामुळे पुन्हा एकदा इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध पेटलंय. मिसाईल्स, बॉम्ब्स, राजकीय मतभेद आणि या सर्वांमध्ये मरणारे निष्पाप जीव. युद्ध हे कशावरच सोल्युशन नसतं. सध्या तरी त्यांना सद्बुद्धी मिळो एवढीच इच्छा आपण व्यक्त करू शकतो. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा आसोवा, म्हणजेच आपली सोशल वाहिनी.